पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तर सगळ्यात चांगला बदल असा 2 करिंथ 5:17. सगळ्यात चांगला बदल. बघा, चांगला बदल घडवण्यासाठी आवश्यक नाही की तो कुठल्याही प्रकारच्या चमत्काराने झालेला असेल. मला वाटतं ते चांगलंच आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला की देव माणसाला बदलतोय, खरंच बदलतो आहे. कुठल्याही शारीरिक आजाराला चमत्काराने बरं करण्यापेक्षा हे अधिक आहे. आणि आपण अंधळ्याच्या दृष्टीने पाहिलं तर असं वाटेल की किती अद्भुत. पण एक सांगू, देवाने जे माझ्यात केले ते सुद्धा अद्भुतच आहे. मी जी आधी होते आणि जी मी आत्ता आहे ती बघा. माझ्या आयुष्यातील बदल बघा, माझ्या अंतरंगातील बदल बघा, माझ्या दृष्टिकोनातील बदल बघा. मी बाहेर पडले त्या माझ्या निष्फळ, कटकट करणाऱ्या, कुरकुर करणाऱ्या, कटकट्या अशा बाईमधून, जी दर रविवारी चर्चमध्ये जायची पण तिच्या आयुष्यात फळ नव्हतं, ती अशी होती. आणि जी आत्ता खरंच लोकांच्या भल्यासाठी दररोज देववचन सांगण्याची संधी घेतेय, ही माझ्यासाठी एक चमत्कारिक गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे तुमच्या आयुष्यातही अशा चमत्कारिक गोष्टी असतील. कदाचित असंच नाही, पण देव आपल्याला ख्रिस्ताप्रमाणे बनण्यासाठी बदलतोय, त्याची प्रतिकृती बनवू पाहतोय. देवाकडून चमत्काराची गरज आहे. आपण खूप उत्साही असायला हवं ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती बनवण्यासाठी, जे आता नाही होत. आमेन. 2 करिंथ 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती सर्व मिळून, बघा, सर्व मिळून, त्याची सर्व मिळून झालेली नवी उत्पत्ती. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आता इथे काहीतरी आहे जे तुम्ही नीट लक्षपूर्वक बघावं असं मला वाटतं. आता हे बघा, ते म्हणतायत जुने ते होऊन गेले आणि नवीन ते झाले आहे. बघा, आपण बऱ्याचदा आपला वेळ काहीतरी मिळवण्यात घालवतो जे आधीच आपल्याकडे आहे. बघा, देवाने काही करावं याचे प्रयत्न करू नका. त्याने आधीच त्या गरजांची पूर्तता केली आहे. त्याला हवंय की आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, ते पार पाडायला हवं, त्याचा उपयोग करायला हवा. तर तुमची जुनी परिस्थिती निघून गेली आहे आणि नवीन परिस्थितीत तुम्ही आता आहात. तुम्ही म्हणाल, हो, तरी मी अजून वाईट का वागतोय? पण कदाचित तुम्हाला कळलं नसेल देवाने दिलेल्या भेटवस्तू उघडून कशा बघाव्यात. कदाचित तुम्ही सूचनाच वाचल्या नसतील, मला माहित नाही. कदाचित तुम्ही प्रयत्न करत असाल काम करण्याचा जे तुम्ही शिकलाच नाही आहात. कदाचित त्याची काही तत्त्व आहेत जी तुम्हाला कळली पाहिजेत. पण सत्य असं आहे, जर तुमच्यात ते आधीच सगळं काही आहे, जर तुम्ही देवाचे जन्मजात प्रामाणिक मूल असाल, तर नवीन आयुष्य नवीन प्रकारे जगण्यासाठी जे गरजेचं आहे ते आधीच तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही जोवर त्यावर विश्वास ठेवत नाही तोवर काहीच बदलणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करू नका. जर तसं केलं तर तुम्ही वैतागलेले असाल, पूर्णपणे वैतागलेले. मी काल म्हटलं, काही बदलण्याआधी तुमचे विचार बदला. तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्यामध्ये एक नवी उत्पत्ती आहे. तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही नव्याने बनलेले आहात. देवाचा तुमच्यामध्ये वास आहे. जर तुम्ही आपल्या पापांची क्षमा मागितलीत तर देवाचं बीज, विस्तारित बायबल सुद्धा म्हणतं देवाचं बीज, ते तुमच्यात आहे. म्हणजे जो देव आहे त्याचं तुमच्यामध्ये बीजारोपण झालंय. ते तुमच्याकडे एक बीज म्हणून आलेलं आहे. तुम्हाला इतर तृणांपासून त्या बीजाचं रक्षण करायचंय, जेणेकरून त्याची वाढ थांबणार नाही. आणि हळू ती लहान बीजं मूळ धरून मोठी होतील. आणि बायबल असं म्हणतं की देवाच्या प्रेमात मुळावलेले आणि रुजलेले व्हा, येशू ख्रिस्तात मुळावलेले आणि रुजलेले व्हा. तुमच्याकडे ते बीज आहे, त्यात तुम्ही मूळ धरायला लागा. आणि जर मूळ धरलं तर चांगल्या गोष्टी तुमच्यात दिसायला लागतील आणि तुम्ही वाढत जाल आणि अचानक बहरलेल्या वृक्षासारखे दिसाल. तुम्हाला खूप फळं लागतील, ज्याचा लाभ इतर लोक सुद्धा घेऊ शकतील. देवात वाढत जाणं हे खरंच सोपं नाही, पण त्यासाठीच आपलं पाचारण आहे. इफिस्करांस अध्याय 1 वचन 3.
आशीर्वाद असो प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पित्याला, जो कदाचित कधीतरी आपल्याला आशीर्वाद देईल, जो कदाचित कधीतरी आपल्याला आशीर्वाद देईल. नाही? बरं, पुन्हा प्रयत्न करूया. आशीर्वाद असो प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पित्याला, जो जर आपण मनापासून प्रयत्न केले. चला पुन्हा एकदा. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. तर तुम्हाला प्रार्थना करायची गरज लागणार नाही. देवा, मला आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही म्हणा, देवा तुझे आभार, तू मला आशीर्वादित केलेस, मी आशीर्वादित झालेलो आहे. एक सांगू, ती गोष्ट जी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा गरजेची आहे, तुम्हाला हे समजलंच पाहिजे, आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत हे जाणून घेणं. आणि आपल्याला जो वारसा देण्यात आलेला आहे तो आपल्याला मिळालाय येशूच्या मरणातून आणि पुनरुत्थानातून. आपण ख्रिस्ताचे सहवारस आहोत. सगळं काही त्याला त्याच्या पित्याकडून मिळालंय हे आपण जाणतो. तो आपल्या आत राहतो आणि आपण त्याच्यामध्ये वसतो. हाच तो चमत्कार आहे जो नव्याने जन्मात घडतो. देव येतो आणि आपला आत्मा शुद्ध करतो, त्याला पवित्र करतो आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्या आत वास्तव्य करण्यास पाठवतो आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये ठेवले जाता. तुम्ही अजूनही तुमच्या पायावर या पृथ्वीवर आहात, पण तुमच्यातला काही भाग येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात बसलाय. तुम्हाला ही परिभाषा संपूर्ण बायबलमध्ये दिसेल आणि ख्रिस्तामध्ये 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 ख्रिस्तामध्ये. आणि इथे काही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही एक तृतीय अस्तित्व आहात, तुम्ही एक अंतरात्मा आहात, तुम्ही एक जीव आहात, तुम्ही एका शरीरात राहता. आध्यात्मिक दृष्ट्या तुमच्याकडे ते आहे ज्याची गरज आहे. तुम्हाला इतकंच करायचंय, तुम्ही व्यक्तिगत अंतरात्मा कणखर बनवू द्या तुमच्या अंतःकरणापेक्षा किंवा शरीरापेक्षा, आणि लवकरच तुम्ही आतून बाहेर कसं जगायचं ते शिकाल. आणि आपल्याला नक्की तेच शिकायचंय, नाही का? जगाला ते मागासलेपण मिळालंय आणि आपल्याला अगदी बरोबर मिळालंय. आपण आतून बाहेर जायची गरज आहे. आदाम शेतच्या आधी तो अंतःकरणात चालत होता. त्याने देवाच्या दृष्टिकोनातून सगळं पाहिलं. त्याला कल्पनाशक्ती होती जी अद्भुत होती. मला सांगा, प्रत्येक प्राणीमात्राला नाव द्यायचं काम मोठं नाहीये? चला, म्हणजे ते करायला पूर्ण आयुष्य खर्च होतं. मी तासाभरातच गोष्टींमधून बाहेर पळून आले असते. त्याच्याकडचं सामर्थ्य आणि कल्पनाशक्ती खरंच अद्भुत होती. तो बरोबर जगत होता. त्या धाडसी माणसाचं वर्चस्व होतं. त्याने पाप केलं, तो आध्यात्मिकरित्या मेला, त्याचं देवाशी नातं राहिलं नाही. त्याच्या आत्म्याने शरीरावर राज्य करायला सुरुवात केली आणि पहिली गोष्ट अशी घडली की तो भयभीत होऊन जगू लागला. त्याने त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याने स्वतःला लपवायला सुरुवात केली. तो आपल्याच गरजा भागवू लागला. त्याचं देवाशी आता नातंच राहिलं नाही. आणि देव आपल्यावर इतकं प्रेम करतो की त्याने लगेच त्याच्या सुटकेसाठी युक्ती शोधून काढली. लगेचच त्याने त्याच्या सुटकेसाठी एक युक्ती शोधून काढली आणि त्याने त्याच्या एकुलत्या एका मुलाला मानवी शरीराच्या रूपात पाठवलं. ते सुद्धा आपलं पाप स्वतःवर घेण्यासाठी. आणि एकदा आणि नेहमीसाठी हा मार्ग आहे की देवाच्या मुलांनी नेहमीच त्याच्या जवळ असावं आणि जीवाभावाचं नातं त्याच्याशी ठेवावं, तेही ख्रिस्ताद्वारे. असं कोणीही नाही जो सैतानाला स्वर्गापासून दूर ठेवेल, जोपर्यंत तो नरकात जात नाही तोपर्यंत. असं कोणी नाही ज्याचं तारण होऊ शकणार नाही. जर ते येशू ख्रिस्ताचं सत्य जाणत असतील तर हा दरवाजा प्रत्येक पुरुषासाठी, स्त्रीसाठी, मुलासाठी, प्रत्येक पिढीसाठी उघडा आहे. ज्याला देवाला आणि साक्षात देवाला जाणून घ्यायचंय त्यासाठी कुठल्याही धर्मग्रंथाची गरज नाही, प्रवचनाचीही गरज नाही, आईवडिलांच्या माध्यमातूनही जायची गरज नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं नातं देवासोबत बनवू शकता. तुम्हाला देवासोबत जुनं नातं असण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचंच नातं देवासोबत जपणार आहात. तुम्ही देवाकडून ऐकू शकणार आहात, पवित्र अंतरात्म्याकडून ऐकू शकणार आहात. आज रात्री इथे बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही जर स्वतःबद्दल उत्साहित नसाल, मला नाही वाटत तुम्हाला कोणी मदत करेल. तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या.
तुमच्याकडे काय आहे हे जाणून घ्या. जे तुमच्याकडे आत्ता आहे, तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही एक नवी निर्मिती आहात. जुन्या गोष्टी निघून गेलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आता नवीन नवीन झाल्या आहेत. तुम्ही तुमच्या पापाला मेले आहात. तुम्हाला वाटेल मी तुमच्या आध्यात्मिकतेविषयी बोलतेय. तुम्हाला ते शिकून घ्यायचंय आणि मर्यादा घालायची आहे तुमच्या विचारांना, तुमच्या भावनेला, तुमच्या इच्छेला. आणि इथेच तुम्ही म्हणता, पण मला वाटतंय, मला माहिती आहे जॉयस मी आशीर्वादित आहे, पण मला आशीर्वादित असल्यासारखं वाटत नाही. मी स्वतःच्या आयुष्याकडे बघतो, मला आशीर्वादित असल्यासारखं काही दिसत नाही. मला नाही वाटत मी आशीर्वादित आहे. मी खरंच आहे आशीर्वादित नाही. अगं मला वाटतच नाहीये तसं. नाही, आपण विश्वास ठेवायला हवा देवाने जे आपल्याला सांगितलंय त्यावर, जे आपल्याला वाटतं त्यावर नाही. तुम्ही असा निर्णय का घेत नाही की तुमच्या भावनांच्या बाबतीत ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या होऊ द्याव्यात? तुम्ही देवावर विश्वास ठेवणार आहात. भावनांना तुमच्यावर राज्य करू देऊ नका किंवा झुकूही देऊ नका. तुम्ही कुणावर रागवाल आणि तरी त्यांच्याशी चांगलं वागाल असं होऊ शकतं का? नक्कीच हो. तुम्ही असा विचार करत असाल की अरे मी हे नाही करू शकत नाही. हो, तुम्ही करू शकाल. जर तुम्ही विश्वास ठेवलात की तुमच्यामध्ये एक सामर्थ्य आहे ज्यामुळे तुम्ही देवाने सांगितलेलं करू शकता, तर तुम्ही करू शकता. कारण तुमच्यातला आध्यात्मिक माणूस हा सामान्यापेक्षा बळकट आहे. आपण आशीर्वादित आहोत. आता चला, माझ्यासाठी कुणीतरी भेटवस्तू आणलीये, ती मी जरा बघते आता. देव आपल्याला मुक्तीची भेटवस्तू देतो. या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे. आता ही एक छान भेटवस्तू आहे, पण मी जर उघडली नाही तर त्याचा काही उपयोगच नाही. तर पुष्कळांकडे देवाने दिलेली भेटवस्तू आहे, पण ती उघडण्यासाठी ते लोक उत्सुकच नाहीयेत. आता बघा, या बॉक्समध्ये काहीही असू देत, ते नियमपुस्तिकेसोबतच आहे. आता बघा, मी जर गोष्टी बरोबर पद्धतीने केल्या नाहीत, मी जर ही नियमपुस्तिका नीट वाचलीच नाही, तर मग ती चूक कुणाची सांगा? तुम्ही सुद्धा बरोबर काम करत नाही आहात. तुम्ही खरंच अभ्यास केलेला नाहीये आणि ते कसं काम करते याचा शोधही घेतला नाहीये. मला नियमपुस्तिकेबद्दल चांगलंच समजलंय. मला ती आवडत नाही. मला हे आवडतं. पण बघा, जेव्हापासून माझ्याकडे गाडी आहे, माझ्या गाडीत अनेक गोष्टी आहेत ज्यांचा मी योग्य वापरच केला नाही. आणि ते माहिती पुस्तक ते तिथेच पडलंय. पण तुम्हाला वाटतं का की रेडिओ कसा सुरू करायचा हे मी त्या पुस्तकात बघून वाचण्यासाठी 5 मिनिटं घालवेन? नाही, मी बटणं दाबत राहीन, चिडत राहीन, कारण ते बरोबर काम करत नाहीये. चला, इथे कुणी माझे नातेवाईक आहेत का सांगा मला. मी अजूनही तो संगणक वापरते अशा पद्धतीने जसा त्या माणसाने मला 20 वर्षांपूर्वी समजावून दिला होता. माझा मुलगा मला म्हणतो की काय करतेस तू आई? तू अजूनही तुझी पुस्तकं त्या फ्लॉपी डिस्कवर उतरवलेली नाहीये. तू काय करतेस काय? आई हे बघ, ते समजून घे ना जरा. बघा, समजून घेण्यासाठी आपण वेळच देत नाही. म्हणजे मला माहितीये माझा वेळ खूप वाचू शकतो, मला ते खूप सोपं जाऊ शकतं, पण माझं असं होतं की मला नकोय ते माहिती पुस्तक. कुणाला कळतंय का मी काय म्हणते ते? ठीक आहे, पण आपण असे वागू शकत नाही जेव्हा ते आपल्या आध्यात्मिक आयुष्याशी निगडीत आहे. हे तुमचं माहिती पुस्तक आहे. विजयी आयुष्य कसं जगता येईल या विषयावरचं तुमच्या प्रत्येक समस्येवरचं उत्तर जे तुम्ही शोधताय ते तुम्हाला इथेच मिळणार आहे. सकाळी उठाल आणि तुम्हाला निराश झाल्यासारखं वाटेल, स्तोत्रसंहिता वाचा. तुम्हाला वाटलं आज कंटाळवाणा दिवस आहे, लगेच उत्पत्ती वाचा. जेव्हा तुम्हाला मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्हाला खरंच कळत नाही काय करायचंय किंवा तुम्ही कुणावर रागावलेले आहात, तर वाचून काढा बायबलमध्ये काय म्हटलंय माफीबद्दल, प्रेमाबद्दल, दयेबद्दल, कृपेबद्दल, निर्णय न देण्याबद्दल, टीका न करण्याबद्दल. हे दीर्घकाळ नसेल, पण तुमचं मन बदलेल. चला बघूया इफिस्करांस 1. आपण वचन 3 वाचलं, अजून काही वचनं पाहणार आहोत. इफिस्करांस 1. आपण आशीर्वादित आहोत. विजयी आयुष्य जगण्यासाठी हवं ते सगळं माझ्याकडे आहे. आता जर तुम्ही हुशार असाल तर नवीन कबुली जबाबाची यादी बनवायला सुरुवात कराल.
तुम्ही या गोष्टी नीट समजून घ्या आणि त्या म्हणायला सुरुवात करा. दिवसातून 2 ते 3 वेळा करा, जोवर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसत नाही तोवर. कारण ज्या प्रत्येक वेळी तुम्ही वचन म्हणाल तेव्हा तुमच्या मनाचं नवीकरण होईल. कारण जेव्हा तुम्ही योग्य विचार करायला सुरुवात कराल, सैतान त्याचं बस्तान बांधेल आणि निघेल. कारण त्याचे दिवस संपले असतील, तो तुम्हाला फसवू शकणार नाही, कारण तुम्ही योग्य त्या गोष्टींचा विचार करत असाल. वचन 3, चला परत बघूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले. आशीर्वादित तेही स्वर्गीय क्षेत्रात. सर्व आशीर्वाद आपल्याला स्वर्गीय क्षेत्रातच मिळालेले आहेत. आपल्या स्वर्गीय क्षेत्रात, हो, तेही ख्रिस्तात. आता जरी त्याने आपल्याला ख्रिस्तासाठी निवडले, जरी त्याने आपल्याला ख्रिस्तात निवडले, बघा, त्याने आपल्याला यासाठी नाही निवडलं कारण आपण लायक आहोत. त्याने आपल्याला यासाठी नाही निवडलं कारण आपण खूप चांगले आहोत, चांगलं काही करतोय. त्याने आपल्याला निवडलं कारण आपली येशूवर श्रद्धा आहे. त्याने हे केलं जगाचा पाया रोवण्यापूर्वी, कारण त्याला आधीच माहित होतं जगाचा पाया रोवण्यापूर्वी जो चांगल्या गोष्टी करेल आणि जो वाईट गोष्टी करेल. आणि तो म्हणाला, ते सर्वजण जे माझ्या मुलावर विश्वास ठेवतात, मला ते प्रिय आहेत, ते माझ्या नात्यात आहेत असे मी म्हणतो. आणि त्याने ते केले कारण आपण बहुतेक त्याच्या नजरेत पवित्र आणि निर्दोष आहोत. पवित्र आणि निर्दोष. अपराधीपणातून बाहेर पडा. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. वचन 6, त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. वचन 7, त्याच्यामध्येच आपली सुटका आहे. वचन 11, त्याच्यामध्येच आपल्या ईश्वराचा वारस आहे. आणि हे असंच पुढे चालू राहिलंय. आणि बघा, या सगळ्या गोष्टी ज्याची आपल्याला गरज आहे त्या त्याच्यामध्ये सापडल्यात. आता वचन 14 पहा. पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. पवित्र आत्माच खात्री आहे. किती जण जेव्हा बाहेर जाता, काही खरेदी करता, खास करून कार किंवा वॉशिंग मशीन किंवा यासारखं काहीतरी, तुम्हाला खात्री करून घ्यायची असते की देवाने आपल्याला ही खात्री दिलेली आहे की नाही. मी तुम्हाला ही भेट देतेय, मी माहिती पुस्तकही देणार आहे आणि तुम्हाला खात्री देणार आहे मी की जे नीट काम करणार आहेत त्यांच्यासाठी शेवटी सगळं बरोबर होणार. पण आपण जाणून घेतलं पाहिजे की पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्याला मदत करतो. येशू म्हणाला, मी लांब जातोय, तुम्ही आता बऱ्यापैकी मोकळे व्हाल जर मी हे केलं तर, कारण माझा अंतरात्मा तुमच्यात वसणार आहे. तो तुमच्या बरोबर होता, आता तो तुमच्या आत असणार आहे. कारण त्यालाच कळेल की आपल्या आत काय आणि बाहेर काय आहे. जे आपल्याला तर आवडेलच, पण इतरांनाही आवडेलच. तुम्ही झगडताय, स्वतःला बदलू पाहताय, तर तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवताय, कारण त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या अंतरात्म्यामुळे, देव म्हणाला. आता 2 करिंथ अध्याय 5:20. देव, तुला जरा यायचं इथे. हो, देव आपल्याला मदत करणार आहे. तुम्ही फक्त देवकडे बघा, कारण तो सुंदर दिसतो. तुम्हाला समजले नाही तर 2 करिंथ अध्याय 5:21, मी आधी 20 वाचणार आहे. तुम्हाला जर समजले नाही, येऊ नकोस इथे जोवर मी बोलवत नाही तोवर. तुम्हाला जर समजलं नाही 2 करिंथ 5:21, तर तुम्ही नेहमी गोंधळलेले राहाल. अवधी, संभाषणाचा काळ. आता बघा वचन 20, म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो, त्याच्या वतीने विनंती करतो, समेट केलेले असे तुम्ही. बघा, तो म्हणतोय तुम्हाला ज्याची गरज होती ते सगळं मी तुम्हाला दिलंय. आता मी विनंती करतो ते सांभाळून ठेवा, त्याच्याबद्दल शोधून काढा ते कसं काम करतंय, खात्री करून घ्या त्याची. मी दिलेल्या कशातही गोंधळ करू नका. एखादी छान बाई LA ड्रीम सेंटर मधली
कॅरोलिन बर्नेट, मला माहिती तुम्ही जात असाल तिथे. तिने एक सुंदर भेटवस्तू माझ्यासाठी ठेवली आणि ती म्हणाली तुमच्यासाठी मागच्या खोलीत भेटवस्तू आहे. मी वेळ वाया न घालवता तिथे गेले लगेच. मी लगेच जाऊन बघणार आहे तिथे काय दिले तिने मला. आणि मी तो बॉक्स उघडला. खूप छानसा बॉक्स होता तो आणि त्यात अतिशय सुरेख 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 असं बायबल होतं, सोनेरी रंगाच्या वधस्तंभासहित. अतिशय सुरेख होतं. खूप खूप आभार. पण बघा, मी व्यावहारिक भेट उघडून बघायला इतके आक्रमक झाले, तर देवाने दिलेली भेट उघडून बघण्यासाठी मी तितकीच आक्रमक का नाही होत कधी? आता मला तुम्हाला काही सांगायचं, मी जर तुमच्यापैकी कुणाच्याही जवळ आले आणि म्हटलं हे बघा तुमच्यासाठी भेटवस्तू आहे, तुम्ही इथे बसून लगेच ते उघडून बघाल जेव्हा मी प्रवचन देत असेन. तुम्ही जराही वेळ वाया घालवणार नाही. ते उघडून बघण्यासाठी घरी जायची वाट बघणार नाही. तुम्ही ते उघडाल. आणि विश्वास ठेवा, ती गोष्ट जर तुम्हाला तुमच्या उपयोगाची वाटली नाही तर शोधून काढा ते की ती उपयोगी कशी आणायची. तर आपल्याला ख्रिस्तासोबत तेच करायचंय. मी विनंती करतो की ईश्वरी कृपादृष्टी धरून ठेवा आणि ईश्वराशी मेळ ठेवा. आता बघा, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आता हे बघा किती साधं सोपं आहे. येशूने तुमचं पाप घेतलंय आणि त्याने तुम्हाला दिली त्याची नीतिमत्ता, त्याचा न्यायीपणा, त्याचा न्याय हा देवासोबत उभा आहे. माझ्या आयुष्यभर एक ध्वनिमुद्रिका माझ्या डोक्यात चालू होती, माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय. मला वाटलं आपण इतरांसारखे का नाही आहोत. माझे वडील माझा लैंगिक छळ का करतात, माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय. आणि मला ते अतिशय मुक्त करणारं होतं हे शोधणं की मला सज्जनपणा मिळवायची गरज नाहीये, चांगलं वर्तन करून जगातल्या इतर लोकांसारखा सज्जनपणा कमावण्याची गरज नाहीये, पण देवासोबत असण्याचा अधिकार आहे मला. आता ते असं होऊ शकेल, देव तुला इथे येऊन मदत करायची आहे. बघा, देव हा देव झालाय. चल इथे ये. आता हा मार्ग असा आहे, तुम्ही बघा, हे देवाचं पावित्र्य आहे. हा पांढरा शुभ्र अंगरखा. आणि म्हणून माझ्याकडे जे आहे ते तो घेतो. जे माझं पाप आहे आणि जेव्हा मी ख्रिस्ताजवळ येते तो म्हणतो, जॉयस तुझा तो जुना अंगरखा दे जो तुझ्याकडे आहे तो, आणि मी त्याची काळजी घेईन आणि मी तुला माझा सज्जनपणा देईन. आणि त्याने तो मला दिलेला आहे. अरे थांब देव इकडे ये ना आधी. बघ किती गोंधळ घालते मी घालताना सुद्धा. तर बघा आता धन्यवाद. आता हे त्यानेच केलं, मी नाही सांगितलं त्याला करायला. बघा, मला तुम्हाला सौदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही तुमचं पाप त्याला द्या, तो त्याचं नीतिमत्व तुम्हाला देईल, पण तुम्हाला ते मिळेल तेव्हा ते खूप मोठं असेल आणि तुम्ही त्या मापाचं व्हायचंय. तुम्ही देव त्याच्या वचनात काय म्हणतो याप्रमाणे वागता की भावनांनुसार वागता. रोमकरास अध्याय 8 वचन 8 म्हणतं, जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. या आहेत भावना. त्यांच्या आहारी जाऊ नका, त्यांना आपल्यावर ताबा मिळवू देऊ नका कधीही. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.